भिवंडी तालुक्यातील वळगावमध्ये नीलराज महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात शिवभक्तांनी साजरा केला। तर यावेळी नीलराज महादेवाच्या मंदिरात शिवभक्तांची दर्शनास प्रचंड गर्दी दिसून आली। शेतकरी उन्नती मंडळाचे अध्यक्ष व वळगावचे सुपुत्र राजू पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेल्या नीलराज महादेवाच्या मंदिरात संपूर्ण दिवसभर महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित लावत नीलराज महादेवाच्या मंदिरात महादेवाचे दर्शन देखील घेतले। तर चला पाहूया यावेळी शेतकरी उन्नती मंडळाचे अध्यक्ष व वळगावचे सुपुत्र राजू पाटील व तसेच वळगावचे उद्योगपती वसंत भोईर यांनी महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या। सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा। प्रथम शिवजी असे भगवान आहेत की त्यांना कुठलाही विटाळ वगैरे काय लागत नाही, म्हणजे ते मानत नाही, म्हणजे स्मशानात आलं तरी त्याचं दर्शन घेऊ शकतो असे हे आपले शिवजी आहेत। ते कैलास पर्वतावर त्यांची नजर आहे। दुसरी गोष्ट, त्यांच्या प्रती जर भावना व्यक्त करत असेल तर महाशिवरात्री नाही, दर सोमवारी किंवा प्रत्येक दिवस जरी आपण केलं तरी सोडकं होईल। आणि आजच्या दिवशी त्यांचा विवाह होता माताजीशी, त्याच्यामुळे आजचा दिवस खूप पवित्र दिवस आहे आणि सर्व मोळीमालींना सर्व सुवासिनींना हा दिवस खूप अगदी महत्त्वाचा असतो आणि सर्व या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो। दुसरं गोष्ट सांगायचं म्हणजे ज्या दिवशी स्थापना केली आजचा 3रा वर्ष माझा, पण दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे। असं आज वाटलं की माझं मंदिर छोटं पडतंय, कदाचित दुसरं मोठं बांधावं लागेल की काय। आज अशी माझ्या परिवारानेच मला संकल्पना सांगितली की आपल्या मंदिराचं छोटं पडायला लागलं। या मंदिराला जरी मी स्वतःसाठी बांधलं होतं तरी लोकांची जोड असल्याशिवाय आणि लोक त्याच्यात पाया पडल्याशिवाय ते देवत्व प्राप्त होणारच नाही असं सर्व ब्राह्मण सांगतात आणि ते खरोखर देवत्व प्राप्त झालं आणि लोकांना नवसाला पावणारा देव आहे आपला। तेव्हा सर्व भाविकांना कळकळीची विनंती आहे, प्रत्येक वर्षी येत चला आणि मोठ्या भाविकांनी येत चला, तुमची सर्व सोय केली जाईल, नाश्त्यापासून चहापासून तर तुमच्या जेवणापर्यंत सर्व व्यवस्था केली जाईल असं भाविकांना माझं सांगणं आहे। परत दुसरी गोष्ट, मी जेव्हा अमरनाथला गेलो होतो तेव्हा लंगरमध्ये लोक जास्तीत जास्त जेवण्यासाठी का नाश्ता करण्यासाठी खाण्यासाठी लोक भारी भारी कीर्तन आणि भजन ठेवत होते। मला वाटायचं काय वेडे लोक आहेत, काय एवढं नाही संपला, पण आज मला वाटतंय की माझ्याकडे जास्तीत जास्त लोक यावी आणि आपल्या लंगराचा फायदा व्हावा आणि लंगर त्यांनी खावं, म्हणजे त्याचा आस्वाद घ्यावा असं मला नक्कीच वाटतं आणि हीच खरी ईश्वर शक्ती आणि ईश्वर सेवा असेल।